मॅनेजर 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 शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. जय सोलापूरला पूर आलाय. गँग आली गँग. माहिती हॅलो शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. अरे मुकुंदा अरे मुकुंदा यमुनेच्या तरी काल पाहिला हरी हो यमुनेच्या तरी काल पाहिला हरी गाणं वाजवी तो बासरी गाणं वाजवी बासरी गाणं वाजवी बासरी. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात लागे नाथ स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते रडू नको बाळा पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते. लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते पाणी घेऊन येते. जेजुरीचा खंडेरा या खंडेराया येतो भक्ताला तारा या ताराया येतो भक्ताला तारा या ताराया. खंडोबाला येतं येळवय लागल मुलीला लागल मुलीला येळवय लागल मुलीला लागल मुलीला. पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लागीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लागीन देवाचं लागत. पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लागीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लागीन देवाचं लागत. साईबाबा मला शिर्डीला नेशील का मला शिर्डीला नेशील का बाबा तुझ्या बेटीला बोलावं ना सांग मला नेशील का बाबा तुझ्या बेटीला बोलावं ना सांग मला नेशील
मित्रांनो आता आम्ही पोहोचलो आहोत खोपोली फूड मॉल येथे. तर बघा सर्वजण नाश्ता करतायत. पोहे आणलेत बनवून. माझ्या काय आणले बनवून? हा पहिला अक्षय बघा सगळी मंडळी आमची नाश्ता करते. आजीश भाई कसा वाटतंय मग? एक नंबर मजा आली बघ. घरचा नाश्ता कसा वाटतंय? एक नंबर. यो आवडा का आमचा मॅनेजर सगळ्यात लास्टला बसतो. आता वाजलेले आहेत सकाळचे 8:30 आणि आम्ही सरळ थेट इथून गाणगापूरला जाणार होतो. पण मध्येच आम्हाला त्रिवेणी नद्यांचा संगम लागलेला आहे. तर तिथे आम्ही आता जात आहोत. तर आता सर्व पब्लिक आपली चालली आहे पुढे. चला मित्रांनो आता आमचं त्रिवेणी नदी संगम दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललो गाणगापूर दर्शन आणि तिथून मग ते अक्कलकोट. चला पुढे बघत राहा माझ्या. माझ्या पाठीमागे बघू शकतो श्री दत्त मंदिर. तर आता चाललो आहोत आम्ही आतमध्ये दर्शनासाठी. बाकी पब्लिक गेलेले आहे. तर चला बघू आतमध्ये व्हिडिओ अलाउड असेल तर आम्ही व्हिडिओ सुद्धा काढू. चलो अजून 10-15 मिनिटांनी आरतीला. तर चला मंडळी आता आमचं गाणगापूर येथे श्री दत्तगुरूंचं दर्शन झालेलं आहे. भाई एक्सपिरियन्स आरतीचा खूप डेंजर होता. महेश शेटला काय एक्सपिरियन्स आहे? पहिला पण आलेला ना महेश? भरपूर मोठा एक्सपिरियन्स आहे. विज्ञान हे या गोष्टीच्या पुढे फिकं आहे एवढंच बोलू शकतो. मी जे बघितलंय. उदय सर तुम्हाला कसं वाटलं? ते भूत अंगात येत होते त्याचा एक्सपिरियन्स काय बोलला? मी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेतला. खूप भयानक होता. तर चला मंडळी आता आम्ही जाणार आहोत अक्कलकोट येथे.
मित्रांनो आता फायनली आम्ही आलोय अक्कलकोटला. तर आता आम्ही चाललोय 4 वाजलेत, आता जेवायला चाललोय. बघूया 4 वाजेपर्यंत बंद सांगतायत, पण बघूया आता जेवण भेटते का नाही. तर कसा महाराज तुमचा कसा काय एक्सपिरियन्स राहिला? एकदम जगात खूप छान दर्शन झालं. बघूया आता पुढे महाराजांची जेवण भेटेल का नाही? भेटायची तर शक्यता आहे. 4 वाजलेले आहेत आता. 4 वाजता बंद होतं बघूया. चला पुढे अजून तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे मंदिरात. जर आम्हाला दर्शनाला व्हिडिओ अलाउड असेल तर तुम्हाला नक्की दाखवू आम्ही. तर चला आता सध्या जेवणाचा कार्यक्रम करू. फायनली आम्हाला जेवण भेटलं आहे. आम्हाला अपेक्षा पण नव्हती का भेटेल म्हणून 4 वाजून गेलेले. काय महाराज? शेवटी स्वामींची कृपा. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो आता आमचा प्रसादी झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे स्वामींच्या दर्शनासाठी. फायनली माझी ड्रीम कंप्लीट होते. 1.5 वर्षापासून माझी ड्रीम होती का अक्कलकोटला येण्याची. चला आता दर्शन घ्यायला. बाकीची पब्लिक पुढे गेले, एवढी पब्लिक बाकी आहे. 14 जण पुढे गेले. चला हां मित्रांनो आता फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही चित्र बघताय ते जवळजवळ 40,000 पंचमुखी रुद्राक्षांनी तयार केलेली प्रतिमा आहे. बघू शकता. मित्रांनो आमचं दर्शन सुद्धा खूप सुंदर झाला. तर मित्रांनो फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता मी परतीच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. चला प्रसादी वगैरे खरेदी झालेली आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता भेटू पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि हां कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सबस्क्राईब करा. हां चला.